विधानसभा निवडणुकीमध्ये ते स्वतंत्र निवडणूक लढणार. त्याच्यात काय त्यांची भूमिका दर 15 दिवसांनी बदलत असते, त्यामुळे त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला होता, बिनशर्त. आता वेगळी भूमिका. महानगरपालिकेला वेगळी भूमिका असेल. ते काय म्हणतात ना, ते अभिनेते कसे आपापल्या भूमिका पिक्चरनुसार बदलत असतात, तसे ते अभिनेते सत्तेमध्ये येण्याकरता किंवा वेगळं पण दाखवण्याकरता राज ठाकरे करतात. ते का करतायत ते त्यांचं त्यांना माहिती. मला काय माहिती ते का करतायत. असल्या गोष्टींवर आपण जास्त प्रतिक्रिया देऊ नये. त्यांनी असंही म्हटलं की लाडका भाऊ आणि लाडकी बहीण एकत्र आले असते तर चित्र बरं दिसलं असतं. एक प्रकारे त्यांनी अजित पवारांनी. आम्हाला पण वाटतं की भाऊ लहानपणापासून एकत्र वाढले, ते पण एकत्र आले असते बरं दिसलं असतं. माहितीतून त्यांनी पाठिंबा बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता अचानकपणे असं कुठेतरी त्यांचं फाटलेलं असं वाटतंय किंवा राज ठाकरे दबावतंत्र करतायत. दबावतंत्र वगैरे काय नाही, हा मॅनेज खेळ आहे. मराठी मतं फोडायचं काम तुम्ही करा, बाकी काय नाही. सगळे सर्वे जे येत आहेत आता विधानसभेचे, ते सगळे महायुतीच्या विरोधात येत आहेत. जेवढे त्यांचे इंटरनल सर्वे ते सुद्धा महायुतीच्या विरोधात आहेत. तेव्हा अशी यादी वापरायची ही भाजपची नेहमीची सवय आहे. जरांगे पाटील म्हणतात की आमची बाजू येणाऱ्याला आम्ही निवडून देऊ, आमची तयारी आहे लढायची, निवडून लढायची. मला मी त्याच्यावर फार काही कधी बोलत नाही, माझं काम नाही ते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.